ओके. मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावामध्ये. चपळगावच्या अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच जवळपास 1 किलोमीटर अंतरावर या विद्यार्थ्याचं अपहरण होताना या महिलेने रंगेहात त्या गाडीवाल्यांना पकडलेलं आहे आणि त्या लोकांनी झटपटीमध्ये त्या महिलेला ढकलून ते पळून गेलेले आहेत. हा मुलगा आहे अक्कलकोट तालुक्यातील आपल्या चपळगाव या गावातील ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशालेचा हा विद्यार्थी आहे. बाळा, तुझं नाव काय? विराज विशाल जाधव. गाव कुठलं? बावकरवाडी गावचा हा मुलगा आहे. शाळा सुटल्यानंतर तू कुठं जात होता? बावकरवाडी. म्हणजे इथून चपळगावपासून अवघ्या 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर बावकरवाडी म्हणून गाव आहे. त्या गावाला शाळा सुटल्यानंतर हा मुलगा चालत आपल्या गावी चालला होता. काय झालं नेमकं? कशा पद्धतीने तुला त्या लोकांनी गाडीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला? नेमकं कसं काय झालं? घाबरू नको. काय झालं व्यवस्थित सांग. मी घरला चाललो, तिकडून शाळेवर निघतो. मला ते रॉयल हॉटेल पाशी एकदा थांबू करून ना ते कुत्र्याच इथं टाकली कागद टाकून घ्यायला होती आणि इकडे बाळा जरा कागद ते म्हणून ती गेल्यावर धरली ती आणि धरल्यावर चिरकल्यावर ते एक मामा आलती. त्या मामाला हात केल्यावर आणि पुढे गेलती आणि इथं आला ब्रिजवर आल्यावर तिथनं आणि आडव येऊन इथं थांब केली ती आत घालून ती तो सायकल टाकून ती काकू वडली ती. तर या मुलाला जाताना अपहरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही खूप गंभीर विषय आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि चक्रे फिरवून या गाडीला ताबडतोब ताब्यात घेण्यात यावी. या ठिकाणी या महिला आहेत, यांनी या चोरांसोबत यांची झटाटप झालेली आहे. मावशी, तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय झालं या ठिकाणी तुम्ही सविस्तर सांगा. मी श्रीदेवी सिद्धाराम शिरगापरे शिरोळवाडीचा आहे. मग हे लेकरं घेऊन जाताना मी काय म्हणलं त्याला याला लेकराला कशाला जायला म्हणून हे लेकरं हात घातलं होतं. मी वडून ह्याला घेतला, त्याला छातीवरून कपडे धरले, माझ्या हातात निसकून गेला त्याने कार घेऊन. त्याची नंबर मी बघितला ना. तर गाडीत कोणतं ना या 3 पोरं होतं, 4 बाया होतं, 3 पोरं होतं. अजून आहेत हा 3 पोरं आहे, चिरकांता पोरं. त्या चोरांचे तुम्ही चेहरे ओळखता का? पोराच ओळखते, एकच आणतं बाहेर. एकाच चेहरा ओळखता ओळखते मी. पोलीस प्रशासनाने गंभीर या प्रकरणाची दखल घ्यावी आणि तात्काळ चक्रे फिरवून त्या आरोपींना गजाआड करावं अशी मागणी या ठिकाणी मी या चपळगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी करत आहे. लेकराला वाढताना मी बघितलं नाही तर नंबर फोटो काढून नंबर पाठवत होतो मी. अजून एक गंभीर घटना म्हणजे ऑलरेडी त्या गाडीमध्ये 2-3 मुलं होते. तर 100% यावरून असं सिद्ध होत आहे की ती लहान मुलं पळवणारी टोळी आहे. या महिलेने त्या मुलांना गाडीमध्ये पाहिलेलं आहे. हे पोरं सुद्धा वरडत होते असं या महिलेचं म्हणणं आहे. मावशी, त्या गाडीमध्ये अजून काही मुलं होते? नाही, 3 मुलं होता, 3 पोरं होतं, 4 बाया होतं. मी त्याला वडताना त्याने बघितलं नाही. मी याला वडायचं काम केलं मी. मग त्याने मला बघितलं, त्याने गाडीचं घेऊन गेला ड्रायव्हर. तर पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ चक्रे फिरवून त्या आरोपींना गजाआड करावी आणि त्या गाडीचा शोध घ्यावा. माझी लेकरासारखं लेकरं आहे म्हणून मी थांबवले. मी पोराला मी असं म्हटलं तर मी जात होतो, नाही बघत होते नाही.